हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या प्रचारार्थ तळसंदे येथे सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी मतदारसंघातील महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार साखर सम्राटांचे हस्तक असून त्यांचा पराभव करा असे मतदारांना आवाहन केले। तसेच डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी मतदारसंघातील सुज्ञ व स्वाभिमानी जनताही स्थानिक उमेदवार म्हणून मलाच निवडून आणतील असा यावेळी विश्वास त्यांनी व्यक्त केला। डॉक्टर सुजित मिंचेकर हे 2 वेळा आमदार होते। आता शेतकरी संघटना पक्षाच्या माध्यमातून परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून ते निवडणुकीला सामोरे जात आहेत। काय सांगाल? यावेळी डॉक्टर सुजित मिंचेकर हे परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून स्वाभिमानी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचा 10 वर्षाचा आमदार म्हणून असणारा अनुभव आणि त्यांच्या पाठीमागे असणारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद लक्षात घेता, या भागातल्या शेतकऱ्यांची ताकद लक्षात घेता ते 100% निवडून येणार, याच्यामध्ये काही शंका घ्यायचं काही कारण नाही। साहेब, मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा चालू आहे। डॉक्टर सुजित मिंचेकर आघाडीवर आहेत असं जनतेचं मत आहे। आपण साखर सम्राटांचा उल्लेख केला, बंटी पाटील आणि विनय कोरे, त्यांच्याबद्दल काय सांगाल? 100% हे 2 जे उर्वरित उमेदवार आहेत महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे, हे दोन्ही उमेदवार स्वयंभू नाहीत, ते साखर सम्राटांचे हस्तक आहेत। बंटी पाटील हे स्वतः साखर सम्राट आहेत, त्यांचे हस्तक राजूबाबा आवळे आहेत आणि आमदार विनय कोरे हे सुद्धा साखर सम्राट आहेत, त्यांचे हस्तक अशोकराव माने बापू आहेत। आणि म्हणून साखर सम्राटांच्या हस्तकांचा पराभव करा, कारण शेतकऱ्याला पैसे कमी द्यायचे किंवा द्यायचे नाहीत यासाठी विनय कोरे आणि बंटी पाटील यांचं एकमत होतं। मग आता निवडणुकीत काय एकमेकाच्या विरोधात राहतात? या उलट या दोघांनी पैसे दिले पाहिजेत, त्यांच्या छाताडावर बसून पैसे वसूल केले पाहिजेत, अशी नेहमीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका असते। म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सुजित मिंचेकर यांना निवडून दिलं पाहिजे। कुठेतरी शिवशक्ती, भीमशक्ती आणि स्वाभिमानी शक्ती, एक मोठी महाशक्ती तयार झालेली आहे, काय सांगा? 100% म्हणून तर परिवर्तन महाशक्ती हे नाव दिलेलं आहे। प्रस्थापितांचे गड उद्ध्वस्त करून खऱ्या अर्थानं वंचितांचे, शोषितांचे आणि सामान्यांचं राजकारण आणण्यासाठी म्हणून ही निवडणूक आहे। काय सांगाल मतदारांना? मतदारांना एवढं सांगेन की हरामाच्या मार्गाने कमावलेला पैसा आता या निवडणुकीमध्ये येणार आहे, त्या पैशाशी इमान राखण्याची काही गरज नाही। मी नाकारा असं म्हणत नाही, पण त्या पैशाशी इमान राखण्याची गरज नाही। इमान राखायचं असेल तर ज्यांनी तुमच्यासाठी डोकी फोडून घेतली, रक्त सांडलं, कोर्टाची हेलपाटे घातले, त्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांशी इमान राखा आणि मग स्वाभिमानीनं पाठिंबा दिलेले स्वाभिमानीचे उमेदवार सुजित मिंचेकर यांना निवडून द्या। मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा चालू झालेली आहे, तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देखील मिळत आहे, काय सांगाल? या हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये गेले 22 वर्ष मी कार्यकर्ता म्हणून काम करतो। त्यामध्ये मी 10 वर्ष अतिशय प्रामाणिकपणे या मतदारसंघाची सेवा केली आमदार म्हणून, आणि या मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकाच्या हृदयामध्ये कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये डॉक्टर मिंचेकर असा बसलेला आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये आहे। आणि त्यामुळे प्रचार यंत्रणासुद्धा प्रत्येकजण आपापल्या परीने प्रचार यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीनं लावतोय, परंतु आम्ही एक वेगळ्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा लावून कार्यकर्त्यांच्या घराघरापर्यंत पोचून, त्यांच्या हृदयापर्यंत पोचून आमची प्रचार यंत्रणा चालू आहे। या मतदारसंघातली जनता फार सुज्ञ आहे, चांगलं काय वाईट काय ते बरोबर कळतं। या मतदारसंघामधली जनता स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देणारी जनता आहे, विचार करायला लागलेली आहे। जर कुणाला निवडून द्यायचं, स्थानिक माणसाला जर निवडून दिलं तर सहजासहजी हा माणूस उपलब्ध होऊ शकतो, ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, सुशिक्षित सुसंस्कृत माणसाला मतदान करायचं हे लोकांनी ठरवलेलं आहे। या मतदारसंघातला माणूस अतिशय विचार करून चाणाक्ष बुद्धीने चांगल्या पद्धतीनं मला मतदान करणार, त्यात तीळ मात्र शंका मला नाही। विद्यमान आमदार म्हणतात की विकास कामाच्या जोराने निवडून येणार, काय सांगा? विकास कामं म्हणजे आमदारकीचं ते काम आहे असं मी म्हणणार नाही। आमदारकीचं काम हे फार वेगळ्या धर्तीवरती असतं। गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या अडीनडीपासून ते त्याच्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये
त्याला शासकीय दरबारात सहकार्य करणं हे सुद्धा त्याचं काम आहे. शासनामध्ये नवीन नवीन कायदे बनवणं हे त्याचं काम आहे. त्याचा एक भाग म्हणून सोयीसुविधा करणं हे एक त्याचा भाग असतो. पण नक्कीच ज्या 5 वर्षाच्या प्रमाणामध्ये त्यांना असणारा फंडाचा उपलब्धता असणारी त्याच्यामध्ये जी तोकडी कामं झालेली आहेत त्या तोकड्या कामांमुळं अनेक समाजामध्ये अनेक ठिकाणी नाराजीचा सूर आहे. त्यामुळं त्यांच्यावरती 5 वर्षामध्ये असणाऱ्या नाराजीचा सूर जो आहे त्याच्यामुळं त्यांना नुकसान नक्कीच होणार आणि त्यांची मतदान हे कमी होणार त्यात ती खात्रीच आहे आम्हाला. मतदारांना काय सांगा या निमित्तानं आम्ही मतदारांना सांगेन की स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी निवडणूक लढवतोय. 20-22 वर्ष मी तुमच्या सहवासात आहे. मी आपली सेवा गेली 22 वर्ष करतोय. नक्कीच आपल्याला जर माझी योग्यता वाटत असेल, जर मी योग्य माणूस तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच मला आपण मतदान करा एवढी माझी भूमिका आपल्यासमोर स्पष्ट करतो. शिवराज न्यूजसाठी मुख्य संपादक सचिन देसाई.